नमस्कार. आज आपण 7व्या वेतन आयोगाचे मिळालेले जे एरियस आहे त्यांचं टेनी अंतर्गत आपल्याला त्याचं बायफर्केशन करून टेनीच्या नमुन्यामध्ये त्याचं बायफर्केशन करून अंडर सेक्शन 89A अंतर्गत आपल्याला रिबेट कसं घ्यायचं ते आपण बघूया. फॉर एक्झाम्पल, एका कर्मचाऱ्याचं विदाऊट एरियस जे इन्कम आहे 5,22,222 आहे आणि त्यांना मिळालेलं 7व्या वेतन आयोगाचा जो दुसरा हप्ता आहे तो 56,450 रुपये मिळालेला आहे आणि टोटल इन्कम झालं इन्क्लुडिंग एरियस ते 5,78,672 रुपये. आपल्याला काय करायचं आहे, विदाऊट एरियस आणि विथ एरियस दोन्ही पद्धतीने आपल्याला त्याचं इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर विदाऊट एरियस इन्कम टॅक्स किती आणि विथ एरियस इन्कम टॅक्स किती ह्या दोघांचा जर फरक काढला तर टॅक्स ऑन एरियस आपल्याला मिळेल. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी आपण जे उत्पन्न घेतलेलं आहे विदाऊट एरियस 5,22,222 या उत्पन्नावरील जो इन्कम टॅक्स पडतो तो पडतो 17,622 रुपये आणि विथ एरियस जर घेतलं त्यात 56,450 रुपये एरियस जर ॲड केलं तर इन्कम टॅक्स पडतो 29,663 रुपये. म्हणजेच या दोघांचा डिफरन्स म्हणजे टॅक्स ऑन एरियस. तर एरियसवर झालेला टॅक्स जो आहे 11,741 रुपये हा एरियसवर पडलेला टॅक्स आहे. तर अप टू द 11,741 एवढ्या टॅक्सची सूट अंडर सेक्शन 89A अंतर्गत आपल्याला घेता येते. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे जे मिळालेले एरियस आहे 56,450 ज्या वर्षाचं एरियस असेल त्या वर्षामध्ये त्याला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. तर मिळालेले एरियस एकतर ज्या वर्षात आपल्याला प्राप्त होते त्या वर्षात घेता येतं किंवा ज्या वर्षाचं एरियस असेल त्या वर्षात घेता येतं. आता 56,450मध्ये यात दोन आकडे आहे. एकतर 7व्या वेतन आयोगाच्या मिळालेली फरकाची रक्कम आहे, त्याचा दुसरा हप्ता आहे आणि दुसरं 5 महिन्याचं जे आपल्याला डेचं एरियस मिळालं ते सुद्धा यात इन्क्लूड आहे. त्याचं बायफर्केशन आपल्याला जो 10E टेबल ए आहे त्या टेबल एमध्ये आपल्याला त्याचं उत्पन्नाचं बायफर्केशन करता येतं. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याचं 15-16चं जे उत्पन्न होतं तर ते 2,40,000 उत्पन्न होतं आणि त्याला 3,912 रुपये त्या वर्षाचं एरियस मिळालं. म्हणजे जानेवारी 16 आणि फेब्रुवारी 16 ह्या 2 महिन्याच्या एरियसचा पाचवा हिस्सा म्हणजेच 20%. कारण आपल्याला एकच हप्ता मिळालेला आहे, म्हणजे दुसरा हप्ता मिळालेला आहे, पहिला हप्ता मिळाला होता तेव्हा आपण त्याचं जर समजा 10E अंतर्गत सूट घेतली असेल तर हे जे उत्पन्न आहे 15-16चं तर त्या उत्पन्नामध्ये त्या पहिल्या हप्त्याची अमाऊंट इन्क्लूड करावी लागेल. जर समजा ती घेतली नसेल तर ते 2,40,000 रुपये जे पहिल्या 15-16चं जे उत्पन्न होतं त्या उत्पन्नामध्ये हे 3,912 म्हणजेच 2 महिन्याचं मिळालेलं एरियस त्याचा पाचवा हिस्सा म्हणजे 3,912 रुपये त्यात ॲड झालेले आहे. ते उत्पन्न झालं 2,43,912 रुपये आणि जो टॅक्स जो आहे तर 2-2.5 लाखाच्या कमी रक्कम असल्यामुळे टॅक्स 0 आणि आतासुद्धा ही रक्कम 2.5 लाखाच्या पेक्षा कमीच आहे म्हणजेच टॅक्स 0 आणि या दोघांचा डिफरन्स म्हणजे 0च राहणार. दुसऱ्या वर्षात 16-17मध्ये त्याचं उत्पन्न होतं त्या टॅक्सपेयरचं 3,16,030 रुपये. त्यांना 14,557 रुपये एरियसचा हप्ता मिळाला. 14,557 म्हणजे हे 12 महिन्याचं डिफरन्सचा पाचवा हिस्सा आहे म्हणजे 14,557 रुपये आणि उत्पन्न झालं 3,30,587 रुपये. तर तेव्हा त्या टॅक्स पडलेला आहे 1,651 रुपये. म्हणजेच 3,16,000वर जो टॅक्स पडलेला आहे 1,651 रुपये टॅक्स पडलेला आहे आणि आता मात्र तो टॅक्स एरियसमुळे तो पडतो आहे 3,150 रुपये. तर 2016-17मध्ये 5 लाखाच्या खाली 5,000 रुपयाची रिबेट होतं अंडर सेक्शन 87A अंतर्गत आणि त्यामुळे याचं टॅक्सचं कॅल्क्युलेशन केलं 10%. 2.5 लाखाच्या वर 10% टॅक्स होता. त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते 3,150 रुपये एरियसमुळे टॅक्स वाढलेला असेल
पूर्वीचा टॅक्स 1651 पेड केलेला आहे, त्याचा डिफरन्स आला 1419 रुपये. 17-18मध्ये काय झालं आहे तर ते उत्पन्न 2,62,990 रुपये, 14,582 एरियसचा हप्ता आणि एकूण उत्पन्न झाला 2,77,572 रुपये. आणि टॅक्स जो आहे त्यावर टॅक्स अजिबात पडणार नाही, कारण उत्पन्न जे आहे ते 3.5 लाखाच्या खाली असल्यामुळे 2,500 रुपयाची सूट मिळालेली आहे. आणि 27,522 रुपयावर जो टॅक्स काढला आहे 5% कॅल्क्युलेशननी, तर तो आणि 2,500ची सूट जर मायनस केली तर टॅक्स झिरो होत आहे. आणि आतासुद्धा टॅक्स हा झिरोच होत आहे, तर टॅक्स डिफरन्स झिरो. त्याचप्रमाणे 18-19मध्ये 2,66,210 उत्पन्न होतं, 14,159 रुपये हा पाचवा हिस्सा एरियसचा पाचवा दुसरा हप्ता म्हणजे एकूण वर्षभराच्या एरियस जे आहे त्याचा पाचवा हिस्सा. तर 14,151, 2,80,369 रुपये उत्पन्न होतं. तर याचं टॅक्सचं कॅल्क्युलेशन केलं तत्कालीन दराने, तर तेव्हा शून्यच होतं, टॅक्स नील होता. अजून ते एरियस ॲड करूनही टॅक्ससुद्धा नीलच होतो आहे, त्यामुळे टॅक्स डिफरन्स हा झिरो होत आहे. त्याचप्रमाणे 19-20मध्ये 5 महिन्याचं जे DAचं एरियस मिळालेलं आहे, त्या DAचं 9,240 रुपये DAचं एरियस मिळालं होतं. तर ते पूर्णच्या पूर्ण आपल्याला ते 9,220 इथे घ्यायचे आहे. तर एरियस मिळून उत्पन्न झालं 4,80,570 रुपये. तर तेव्हा टॅक्स 5 लाखाच्या खाली उत्पन्न असल्यामुळे झिरो, आणि आतासुद्धा एरियस पकडूनसुद्धा उत्पन्न 5 लाखाच्या कमीच आहे म्हणून टॅक्स झिरो आणि टॅक्स डिफरन्स झिरो. अशा पद्धतीने त्याचं बायफर्केशन केलं असता म्हणजे 56,450 रुपये एरियस होतं, 56,450 एरियसचं बायफर्केशन केलं, त्या वर्षामध्ये आपण ते इन्क्लूड केलं, तरी पण टॅक्स फक्त पूर्वी 1,651 पडत होता, आता 3,150 पडतो आहे, म्हणजे 1,499 रुपये टॅक्स भरणे आहे. हा 1,499 रुपये टॅक्स हा एरियसचा टॅक्स आहे, त्या वर्षात एरियस ॲड केल्यामुळे. तर आपल्याला जो टॅक्स एरियसमुळे वाढलेला आहे या वर्षामध्ये तो 11,741 रुपयाचा टॅक्स वाढला होता. परंतु हे एरियस आपण त्या वर्षात बायफर्केट केल्यामुळे तर तेव्हाचा टॅक्स तो 1,499 पडतो आहे. आणि आता जो एरियसचा टॅक्स आहे 11,741 रुपये, त्यातून 1,499 जर मायनस केले तर 10,242 रुपये ही तेवढी टॅक्सची रिबीट मिळणार आहे. म्हणजेच 11,741 रुपये हा एरियसवरच्या टॅक्सपैकी 10,242 रुपये ही टॅक्सची सूट मिळणार आहे. म्हणजेच आपल्याला जेवढा काही टॅक्स आहे, जो टॅक्स आपल्यावर पडणार आहे त्यापैकी 10,242 रुपये हा टॅक्स त्याची रिबेट मिळणार आहे. जर समजा या ठिकाणी एरियस डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर जर टॅक्स झिरो झाला असता तर पूर्णच्या पूर्ण एरियसवरचा पूर्ण जो टॅक्स आहे म्हणजे 11,741 ह्या संपूर्ण टॅक्सची आपल्याला सूट मिळाली असती, म्हणजे एरियसवर आपल्याला 1ही रुपयाचा टॅक्स द्यावा लागला नसता. तर अशा प्रकारे आपल्याला एरियसवरचा टॅक्स हा कमी करता येतो अंडर सेक्शन 89(1) अंतर्गत. त्या एरियसवरचा टॅक्सची आपल्याला सूट घेता येते.